आता बातमी सोलापूरहून। पाणी मिळणार म्हणून गावकऱ्यांनी आपल्या जमिनी सरकारला देऊ केल्या, पण 21 वर्षांनंतरही पाणी न आल्यानं प्रकल्पग्रस्तांनी चक्क कालव्यामध्ये जलसंपदा मंत्र्यांची तिरडी बांधून अंत्यसंस्कार केला। काय आहे मोहोळकरांची व्यथा, जाणून घेऊया। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या या कालव्यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची चक्क तिरडी बांधण्यात आली। वरकरणी तुम्हाला हा सगळा ड्रामा वाटत असेल, कदाचित हसूही येत असेल, पण सध्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशी तिरडी बांधावीच लागते। प्रश्न आहे पाण्याचा, आष्टी उपसा सिंचन योजनेचा। युती शासनाच्या काळात 1995 साली ही योजना मंजूर झालेली होती। मोहोळ तालुक्यातल्या जवळपास 14 गावांना याचा फायदा होणार होता। तब्बल 9000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होता आणि अशी महत्त्वाकांक्षी योजना ही अजूनही पूर्ण झालेली नाहीये। पण शेतकऱ्यांची मागणी आहे, तूर्त या कालव्यामध्ये उजनीचं पाणी सोडलं तरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि त्याच कारणासाठी म्हणून शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत। गिरीश महाजन अमर रहे, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, गिरीश महाजन अमर रहे, गिरीश महाजन अमर रहे। 2009 साली ह्याचं म्हणजे काम चालू केलं, परंतु तडीस नेण्यासाठी कोणीही केलं नाही, फक्त बोर्ड लावण्याचं काम केलं आणि त्यानंतर आता ह्या सरकारमध्ये पण उदासीनता दिसून येते। अद्याप 3 वेळा लेखी देऊन सुद्धा हे अधिकारी लोक निष्काळजीपणाने वागून आम्हाला पाणी देत नाहीत। आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता राज कांबळे, कार्यकारी अभियंता बिराजदार साहेब आणि ठेकेदार ही जबाबदार आहेत। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा ही आष्टी उपसा सिंचन म्हणजे धंदा झालाय। 2-3 वर्ष रखडत ठेवली की 4-5 कोटीनं ती महागाई होते, स्टीलची महागाई होते, सिमेंट वाढतं, मग ह्या बजेटमध्ये ह्यांना कमिशन मिळतं, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले ते। राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पिकं लावली, बागा उभारल्या, पण पाण्याअभावी त्या करपून गेल्या। 7 एकर 3 गुंठ जमीन गेली माझी कॅनल मध्ये। 17 वर्ष झालं, 17 वर्ष झालं 7 जमीन गेली, ते पाणी बी नाही आणि त्याचा पैसा बी नाही। इकडून तिकडे जाता बी येत नाही, तिकडून तिकडे जाता येत नाही, मधनं कॅनल नेलेला आहे आणि माझी 6 एकर द्राक्षे या वर्षी जळून गेली। रोहन पाणी नाही मिळालं, एवढं बी पाणी नाही मिळालं। काय झालं तुम्हाला नेमकं? 5 दिवस झाला आम्हाला इथे बसलोय आम्ही, बिन उपाशी आणि बिन पाण्याचे। काल आम्ही पडलो जेटी, काल दवाखान्यात मोहोळला गेलो, आज सकाळी पडलो चक्कर येऊन। आम्ही इथं मरतो, आम्ही इथं पाण्यासाठी। मोहोळकरांचा हा रोष मंत्र्यांच्या कानावर पडत नाही, म्हणून याबाबत आम्ही जलसंपदा मंत्र्यांना या आंदोलनाची कल्पना दिली। मी उद्या परवा पुण्याला आहे, जर त्या ठिकाणी मला जाता आलं तर मी त्या ठिकाणी जाऊन स्वतः सुद्धा त्यांना सांगेल, तर ते जर मला येऊन भेटले तर मी त्यांना आश्वासित करेल की आम्ही तुमचं काम तात्काळ पैसे ठेवलेले आहेत, हे काम आम्हाला लवकर करायचं आहे। आता मी जाहीर आव्हान करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांना की आता तुम्हाला पाणी आम्हाला द्यायचं नसेल तर ह्या कॅनलमध्ये आमच्या शेतकऱ्याला माझ्यासहित गाडून टाका, म्हणजे आम्ही पुन्हा कायमचा प्रश्न पाण्याचा मिटेल। अन्यथा भविष्यात जलसंपदा मंत्री जर या सोलापूर जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गिरीश महाजनला जिल्हाबंदी करू, वेळ आली तर आम्ही त्यांना ह्या कॅनलमध्ये गाडून टाकू। सोलापुरात 43 डिग्रीच्या तापमानातल्या कोरड्या कालव्यात बसून गेल्या आठवड्याभरापासून हे आंदोलन सुरू आहे। आधीच शेतकरी विरोधी सरकार अशी इमेज फडणवीस सरकारची आहे। या 21 वर्षांच्या दिरंगाईनं ती ओळख आणखी गडद होतीये। शिवकुमार पाटील, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर।